Hello friends, I am Khotsre sir from Guruvarya Dadoji Konddev Sainik School Tasgaon. Today we are going to learn fifth poem Father Returning Home from our section second poetry section class 12 subject English. So let's see 2.5 Father Returning Home. First of all we will see the information of the poet Dilip Chitre. So Dilip Chitre 1938 to 2009 was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. तर बघा दिलीप चित्रे हे एक प्रख्यात द्विभाषिक कवी आणि अनुवादक आहेत. त्यांचं मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेवरती लिखाण आहे. His versatile creativity extends to painting, filmmaking and his notable contribution as a magazine columnist. त्यांचे अष्टपैलू असे व्यक्तिमत्व आहे. सर्जनशीलता, चित्रकला, चित्रपट निर्मिती आणि मासिक स्तंभलेख म्हणून उल्लेखनीय योगदानापर्यंत त्यांचं विस्तृत कार्य आहे. He received the prestigious Sahitya Academy Award both for poetry as well as for his well-known translation work Sez Tuka, Popular Abhangs, Spiritual Poems by संत तुकाराम. तर बघा त्यांना त्यांच्या कवितेसाठी आणि सेज तुका या अनुवादाकरिता ज्यामध्ये संत तुकारामांचे लोकप्रिय अभंग आहेत प्रतिष्ठित असा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांना. He had started translation of literary work of saints in Marathi at the age of 16. मराठी साहित्यातील संतांच्या कार्याचे अनुवादन त्यांनी वयाच्या 16व्या वर्षापासून केले होते. Exile, alienation, self-disintegration and death are observed to be the major themes of his works. इतरांपासून दूर राहणे, एकांतवास आणि मृत्यू हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय होते. दिलीप चित्रे. This poem is taken from Traveling in a Cage. Traveling in a Cage मधून ही कविता घेतलेली आहे. It draws a portrait of a suburban commuter. उपनगरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रवासाचे वर्णन येथे आपल्याला आढळते. It depicts his dull, monotonous, exhausting and equally pitiable daily routine. हे त्यांच्या कंटाळवाण्या, नीरस, थकवणारे आणि तितकेच दयनीय असलेल्या रोजच्या कामाचे वर्णन या ठिकाणी आढळते. It describes a forced alienation at home which is reflected through the stale food and lack of sharing. जबरदस्तीचा एकांतवास, घरामध्ये असलेला जबरदस्तीचा एकांतवास हे शिळे अन्न आणि संवाद न साधणे यामधून आपल्याला दिसून येते. His children refuse to share their joys and sorrows with the hardworking father who as a result is forced to retire into solitude. त्यांची मुले त्यांच्या आयुष्यातील सुख आणि दुःख वडिलांसोबत शेअर करत नाहीत, ज्यामुळे कष्ट करणारे वडील हे एकांतात राहतात. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made world. हा असा वेदनादायक एकटेपणा म्हणजेच मानवनिर्मित जगापासून मनुष्याच्या अलिप्तपणाचे एक प्रतीक आहे. Now let's see the poem Father Returning Home. My father travels on the late evening train. तर बघा या कवितेत कवीने आपल्या वडिलांचे शहरातील उपनगरामधील जीवन मांडले आहे. ते म्हणतात माझे वडील संध्याकाळच्या उशिरा येणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. प्रवासात ते इतर प्रवाशांप्रमाणे शांत पिवळ्या प्रकाशात उभे असतात. सबर्ब्स स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. त्यांच्या डोळ्यांसमोर शहरातील उपनगरे हळूहळू सरकत पुढे पुढे जात असतात की ज्याकडे वडिलांचे लक्षही नसते.
His shirts and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books. तर बघा त्यांचा शर्ट आणि पॅन्ट ओलसर झालेले असते आणि त्यांच्या काळ्या रेनकोटवर चिखलाचे डाग पडलेले असतात. त्यांची पुस्तके कोंबलेली पिशवी एका बाजूला असते. इज फॉलिंग अपार्ट, हिज आईज डीम्ड बाय एज. आणि त्याशिवाय वय झाल्याने त्यांची नजर मंद झालेली असते. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आणि ती नजर पावसाळ्यातील दमट रात्री निस्तेज झालेली असते. तर अशा प्रकारे दयनीय अवस्थेचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. नाउ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता ते मला ट्रेनमधून उतरताना दिसतात. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. जणू एखाद्या लांब वाक्यामधून शब्द गळून पडावा त्या प्रकारे त्यांची अवस्था आहे. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. ते घाईघाईने लांब लचक असणारा मळकट प्लॅटफॉर्म ओलांडतात. क्रॉसेस द रेल्वे लाईन, एंटर्स द लेन. रेल्वे लाईन ओलांडतात, एका अरुंद गल्लीमध्ये प्रवेश करतात. हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. त्यांचे चप्पल चिखलामुळे चिकट झालेले असतात, परंतु ते घाईघाईत पुढेच जात असतात. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. घरी आल्यावर मी त्यांना थंड चहा पिताना पाहतो. इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. शिळी चपाती खात खात ते पुस्तक वाचत असतात. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट मॅन्स इस्ट्रॅगमेंट फ्रॉम अ मॅनमेड वर्ल्ड. ते विचार करण्यासाठी संडासमध्ये जातात व मानवनिर्मित जगात माणूसच कसा अलग पडत चालला आहे याचा विचार करतात. कमिंग आउट ही ट्रिम्बल्स ॲट द सिंक. थरथरत्या अंगाने ते वॉश बेसिनजवळ येतात. द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. थंड पाणी त्यांच्या तपकिरी हातावरून वाहते. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट. काही पाण्याचे थेंब त्यांच्या मनगटावरील पांढऱ्या केसांना चिकटतात. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. त्यांची वाईट मुले त्यांच्याबरोबर विनोद किंवा गुपिते शेअर करत नाहीत. He will now go to sleep listening to the static on the radio. ते नुकसान भरपाई करण्यासाठी म्हणून म्हणा रेडिओ ऐकतात व झोपेत असतात. ड्रीमिंग ऑफ हिज ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow path. ते झोपेत असताना विचार करतात की एकतर आपल्या पूर्वजांची किंवा नातवंडांची स्वप्ने पडतात त्यांना. ते आपल्या स्वप्नात हिमालयातील खैबर खिंडीतून भारतीय उपखंडात येणाऱ्या पूर्वजांचा विचार करतात. ते एकतर भूतकाळ किंवा भविष्यकाळातच जगतात असे दिसते. म्हणजे एकंदरीत त्यांची दयनीय अवस्था या ठिकाणी मांडलेली आहे. सो वी हॅव सीन द पोएम. नाउ लेट्स सी ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. अबाउट द पोएम और पोएट and the title. Dilip Chitre is a bilingual poet. He is famous translator in Marathi and Hindi. The title Father Returning Home belongs to the central character of the poem. The poem deals with the daily routine of the father. The activities of the father and his loneliness are depicted in the poem. जे वडिलांच्या ॲक्टिव्हिटीज आणि त्यांचा एकांतपणा या कवितेमध्ये मांडलेला आहे, वर्णन केलेलं आहे. द टायटल इज सुटेबल ॲज पर द थीम ऑफ द पोएम.
The theme. The poem Father Returning Home has autobiographical significance, but it has gone beyond it. It is now an account of any old man who does the hard work for his family but leads a monotonous life where no one is there to take care of him, to talk with him, to understand his feelings. Isolation, the generation gap, and the future of the individual in the city are the central things that are shown in this poem. Language. The language used in the poem is simple. या कवितेमध्ये वापरलेली भाषा, सेंटेन्सेस, वर्ड्स साधे सोपे आहेत. The use of the present participle, standing and seeing, getting off, eating, etc., is remarkable. The use of words like unseeing, soggy, falling apart, deemed, dropped, stale, estrangement, sullen, etc. creates the real world picture of the situation. या शब्दांच्यामुळं आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. There is use of the continuation of a sentence without a pause beyond the end of a line. The language is clear and explains the theme easily. Now next is poetic devices. Father Returning Home is a free verse poem. यामध्ये आपल्याला रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीम दिसणार नाही, फ्री वर्स आहे. There is no set of rhyme scheme and no dominant meter. There are 24 lines. The use of the present participle, standing, unseeing, getting off, eating, is remarkable. The figures of speech are simile, alliteration, personification, and repetition increases the beauty of the poem. The tone of the poem shows worthlessness and alienation from outside world. Special features. The poet uses some fine imagery to describe the pain and misery lurking in the old man's soul as he travels in the local train. His bag stuffed with books is falling apart refers to the state of the old man's mind, which has turned senile after all that knowledge it has acquired through years of dedicated study. A wonderful image is used to describe his getting down from the train, like a word dropped from a long sentence. एखाद्या मोठ्या वाक्यामधून एखादा शब्द जसा गळून पडावा त्याप्रमाणे ते ट्रेनमधून बाहेर निघतात. ही इमेजरी चांगल्या प्रकारे केलेली आहे. इमेज. द अदर इंटरेस्टिंग इमेज इज द आईज अँड विजन which occurs in the poem again and again. Sixth is message, values, morals. Father Returning Home is a dramatic monologue, the voice of a son detailing the scenes from the life of his father. The poem focuses on the theme of alienation or estrangement experienced by the aged in their twilight years. In the poem Father Returning Home, the poet talks about his father's loneliness and alienation from the man-made world. Last is opinion. Here, students' opinion is expected. The poem Father Returning Home presents a real picture of the modern society. The loneliness and indifference of the old man faces move me a lot. I feel pity for him.
Seeing this emotional aspect, I would like to say that this poem is really unique. I like it very much. So, in this way, we have finished this poem. In this poem, we have seen दिलीप चित्रे यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. फादर रिटर्निंग होम ही कविता बघितली आणि या कवितेचं ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम बघितलं. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड दिस पोएम. थँक्यू.